नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवला आहे. म्हणजे आनंदीने युगंधरला जे पोहे बनवून दिले होते त्याच्यामुळे त्याला राग तर आला होता, पण त्याच पोह्यांनी म्हणजे त्यातल्या पोह्यातील शेंगदाण्यांनी जी काही जादू केली आहे, ज्याच्यामुळे आता आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की आनंदीने एक फोनसुद्धा केलेला असतो आणि त्या फोनवरती तिने सर तुम्ही आज खूप हँडसम दिसताय, छान दिसताय असं तिने सांगितलेलं आहे. आणि फक्त ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आनंदीला आणि आता युगंधरला दोघांना एकत्र आणणार आहेत. खरं तर युगंधर हा शेंगदाणे खात नाहीये, कारण समिधाला शेंगदाण्यांची ॲलर्जी होती आणि समिधा खायची नाही. आणि जेव्हापासून त्याच्या आयुष्यातून समिधा गेली तेव्हापासून त्याने शेंगदाण्यांचा त्याग केलेला असतो, म्हणजे खात नसतो. पण आता त्या शेंगदाण्याने युगंधरला आणि आनंदीला दोघांना एकत्र आणलंय. आणि इतक्या वर्षानंतर युगंधरला तुम्ही मालक साहेब आज छान दिसताय असं म्हणणारं पहिलीच व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली आहे समिधानंतर. आणि आनंदीच्या या शब्दामुळे आता युगंधरच्या मनात इतक्या वर्षांची जी पोकळी असते, पोकळी निर्माण झालेली असते समिधामुळे, ती पोकळी आता कुठेतरी भरून चाललेली असते. आणि त्यालासुद्धा आता ह्याच्यामध्ये आनंदीमध्ये समिधाचे भास व्हायला लागलेले असतात, कारण आनंदीचा आणि समिधाचा स्वभाव अगदी सारखा जुळता मिळता आहे. आणि त्यामुळेच आता घरी आल्यानंतर युगंधरने असं काही केलेलं आहे. म्हणजे आनंदीला खरं तर भीती वाटत असते की आपण पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकलेत, पण तिच्या त्या एका फोनमुळे युगंधरवर अशी काही जादू झाली आहे, त्याच्यामुळे युगंधर घरी आल्यानंतर आनंदीचं खरं तर कौतुक करतो. कारण एवढे वर्ष उगाच असतो, काही गोष्टींमध्ये अडकून पडलेला असतो, त्या गोष्टीतून आता आनंदीने त्याला बाहेर काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता जेव्हा तो इकडे आनंदीचं कौतुक करत असतो तेव्हा मात्र आता इकडे शिल्पाला आणि धनश्रीला त्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय आणि युगंधर घरी आल्यानंतर आनंदीला काय सांगतो आणि ज्या गोष्टीचा आनंदीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला आहे, आता हे सगळं काही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असे येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे युगंधर हा चिडलेला आहे आणि रागाने निघून गेलाय. त्याच गोष्टीची आता आनंदीला काळजी वाटत असते. आता मालक साहेब घरी आल्यानंतर काय बोलतील, काय करतील याचंच तिला आता काळजी वाटत असते. आणि त्यात मालक साहेबांनी काही खाल्लं सुद्धा नाही आहे. तिकडे शिल्पाच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या आता पार्टीसाठी घरी आलेल्या आहेत आणि त्याच वेळेला आता त्या फोर्स करून आनंदीला बाहेर यायला लावतात. म्हणजे शिल्पाचा तर नाईलाज असतो आणि आनंदीला सुद्धा बाहेर यावं लागतं. पण आता जेव्हा त्या आनंदीला पाहतात, आनंदीचं इतकं कौतुक करत असतात, म्हणजे इतकी आनंदी सुंदर दिसते, तिची डोळे सुंदर दिसतात आणि त्या सगळेजण आनंदीचं भरभरून कौतुक करत असतात. हे मात्र शिल्पाला अजिबातच खपत नाही आहे. म्हणजे आनंदीचे डोळे अगदी एखाद्या डायमंडसारखे चमकत आहेत आणि इतकी सुंदर घरंदाज मुलगी असल्यासारखी वाटते. आणि युगंधरचा आणि आनंदीचा जोडा अगदी शोभून दिसेल. आणि एवढंच नाही तर त्या शिल्पाला म्हणतात, शिल्पा अगं तू किती नशीबवान आहेस की एवढी सुंदर वहिनी तुला मिळाली आहे. पण शिल्पाला मात्र या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो, कारण त्या जेव्हापासून आनंदी समोर येते ना, तेव्हापासून त्या फक्त आनंदीचं आणि आनंदीचंच कौतुक करत असतात. आणि त्याच्यामुळे आता काय होतं की तिथल्या एका मैत्रिणीला माहीत असतं की आनंदी आंधळी आहे ते. म्हणजे आता तिने शिल्पाने सगळ्यांपासून लपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तिची मैत्रीण आता सगळ्यांसमोर बोलून मोकळी होते. आणि त्या मैत्रिणी म्हणतात, काय गं शिल्पा, ही आंधळी आहे, तिला दिसत नाही, ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? त्यात काय एवढं लपवण्यासारखं? पण काही असो, पण तिचे डोळे इतके सुंदर आहेत ना, भले ती आंधळी असली ना तरी तिच्या डोळ्यात जिवंतपणा दिसतो. तिचे डोळे अगदी बोलके आहेत. आणि एवढंच नाही, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघ ना, अगदी कोणालाही बघून प्रसन्न वाटेल. खरंच युगंधर खूप नशिबवान आहे की त्याला इतकी सुंदर बायको मिळाली आहे. आता एवढं सगळं समजल्यानंतर बाकी सगळ्या जणी तरी आनंदीचं कौतुकच करत असतात. आणि शिल्पाला आणि आता इथे धनश्रीला हे काही बघवत नसतं. त्यावर शिल्पा म्हणते, बस बस झालं, पुरे झालं आता. आणि ती आता आनंदीला सांगते की जा तू आतमध्ये जाऊन बस. पण आता ती मैत्रीण म्हणते, अगं असं काय करतेस, इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा आमची ओळख झाली आहे, थोडंसं आम्हालाही तिच्यासोबत गप्पा मारू देत. आणि तेवढ्यातच तिची आणखीन एक मैत्रीण म्हणते की बघ ना, आनंदी आणि समिधामध्ये किती साम्य आहे. समिधासुद्धा अशीच होती, तिच्यासुद्धा चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यामध्ये अगदी जिवंतपणा असायचा. तिच्या फोटोकडे पाहून आता मला असं वाटतंय की तिच्यातच मला ही आनंदी दिसते आणि आनंदीमध्ये समिधा. आता ती दोघींची तुलना करत असते, म्हणजे समिधाची आणि आनंदीची. पण आता हे सगळं काही आता इकडे शिल्पाला अजिबात बघवत नाही आहे. ती म्हणते, बस झालं, पुरे झालं आता कौतुक. तर मंडळी, इकडे आता जी आरती आहे तिने जी परीक्षा दिली, त्या परीक्षेमध्ये तिने मुद्दाम कमी मार्क्स मिळावे म्हणून मुद्दामच तो पेपर लिहिलेला नसतो आणि ती नापास झाली आहे. आता तिने ही केलेली फसवणूक आबांना कळली आहे आणि आबाने आता तिचं आणि तिचा जो जो मित्र आहे त्याचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि आबा आता इथे आरतीवरती खूपच चिडलेले असतात आणि रागाने ते घरी निघून जातात आणि स्वतःला घरामध्ये कोंडून घेतात.
आरतीने केलेला एवढा मोठा विश्वासघात त्यांना आता तो पचतच नसतो. एवढी मोठी गोष्ट तिने माझ्यापासून लपवून ठेवली, माझ्याशी खोटं बोलली. त्यावर आरती म्हणत असते की बाबा आबा ह्या वयात मी तुम्हाला कशी सोडून जाऊ? म्हातारपण एक लहान बाळपण असतं असं म्हटलं जातं, आणि मग ह्या वयात मी तुम्हाला कशी सोडून जाऊ? तेव्हा आबा म्हणतात की म्हणजे तुझा हा आबा आता काही कामाचा राहिला नाही आहे, म्हणजे तुझ्या आबाची तुलना किंवा आबाबद्दल तू काय विचार करतेस, असं म्हणत आबाने आता इथे आरतीला सुद्धा दुखवलंय. पण आरतीला सुद्धा ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आबा माझी चूक झाली आहे. आणि तेवढ्यातच आता तिथे अर्ची येते. अर्ची सुद्धा पाहते की हे दोघं जण दरवाजा ठोठावतात आणि आबाने आतमध्ये कोंडून घेतलंय. आता अर्ची धावत येते आणि म्हणते की आबा काय झालं, उघडा ना दरवाजा. आता शेवटी नाईलाजाने जो तिचा जो मित्र आहे तो दरवाजा तोडतो आणि हे तिघं सुद्धा आतमध्ये जातात. पण तरी सुद्धा आता आबा आरतीचं काहीच ऐकून घेत नाहीयेत. शेवटी तू खोटंच बोललीस असं म्हणत आबाने आता आरतीशी बोलणं सोडलंय आणि सांगितलं की यापुढे तू माझ्यासमोर एक शब्दही बोलायचा नाहीस आणि मी तुझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलणार नाही असं बोलून आबाने आता आरतीला सांगितलंय आणि ते तिथून निघून जातात. तर म्हणजे इकडे आता ज्या शिल्पाच्या मैत्रिणी आहेत त्या आनंदीला स्वतःसोबत तिथे सोफ्यावर बसवतात आणि म्हणतात की आजच्या पार्टीमध्ये आनंदी सुद्धा आपल्यासोबतच असणार आहे. आता आनंदी जी शिल्पाची मैत्रीण आहे तिच्या हातामध्ये हात असतो आणि तिचा हात तिच्या बांगडीवरती जातो आणि तिच्या हातातली जी बांगडी असते ती पूर्ण डायमंडची असते. आनंदीने ती अगदी बरोबर ओळखली आहे आणि ती म्हणते की ताई तुमच्या हातात ही जी बांगडी आहे ती डायमंडची आहे का? त्यावर ती म्हणते की अगं हो, तू कसं काय ओळखलं? त्यावर आनंदी म्हणते की मला स्पर्श, वास, भावना, आवाज या गोष्टीवरून बऱ्याच गोष्टी समजतात. आता ह्या गोष्टीमुळे सुद्धा बाकीचे सगळेजण सुद्धा आनंदीचं कौतुकच करतात की म्हणजे तिला आंधळी आहे तरीसुद्धा एवढ्या गोष्टी ती अगदी कशा काय निरखून सांगू शकते. आणि आनंदी म्हणते एवढंच नाही, ताईंच्या शेजारी त्यांच्या ज्या मैत्रिणी बसलेत ना त्यांनी चाफ्याचं फूल डोक्यात घातलेलं आहे आणि माझ्या शेजारी ज्या बसल्यात ना त्यांनी मोगऱ्याचा परफ्यूम मारलेला आहे. आता आनंदीने हे सुद्धा अगदी अचूक सांगितलं आहे. म्हणजे आनंदीमध्ये एवढे चांगले स्किल बघून आता त्या सगळ्यांनाच खूप जास्त भारी वाटतं आणि खूप कौतुक करतात ते. आता आनंदीचं हे सगळा कौतुक सोहळा हा काय आता इथे धनश्रीला पाहत नसतो आणि धनश्री म्हणते की एक काम करूया का, आपण सगळेजण एक छान गेम खेळूया. आणि आता इथे त्यांनी गेमला सुरुवात केलेली असते आणि तोच गेम म्हणजे ट्रूथ अँड डेअरचा जो गेम असतो ना तो सुरू केला. शिल्पा म्हणते आनंदी तुझं काय ते काम आहे, आता तू गेलीस आतमध्ये तरी चालेल. म्हणजे आता शिल्पा आनंदीला पुन्हा इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करते, पण धनश्रीला इथे आता आनंदीचा सगळ्यांसमोर अपमान करायचा असतो आणि म्हणून तिने मुद्दाम हा गेम सुरू केला आहे. आणि म्हणून ती शिल्पाला लगेच म्हणते अहो ताई राहू दे ना तिला पण इथे. शिल्पाची मैत्रीण म्हणतात की हो हो, आनंदीला पण आम्हाला जॉईन करू दे, आम्हालाही आनंद होईल तिच्यासोबत हा गेम खेळताना. आणि आता इकडे गेमला सुरुवात झाली आहे. ते बॉटल राऊंड करणं आणि त्या सगळ्या गोष्टी होतात आणि शिल्पाच्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत 1-2 राऊंड झालेले सुद्धा दाखवले आहेत. आणि आता पुन्हा एकदा टर्न सुरू होते आणि ती बॉटल बरोबर आनंदीच्या दिशेने जाते. म्हणजे आता आनंदीची वेळ आलेली असते आणि आता सगळेजण खूप हॅपी झालेत की आनंदीवर वेळ आली आहे. आणि आता सगळेजण म्हणतात आनंदी तू काय घेणार आहे, ट्रूथ की डेअर? आता आनंदीला काही कळत नसतं की काय घ्यावं. खरं तर हा गेम काय आहे तितकासा आनंदीला समजलेला सुद्धा नसतो. त्यातली एक जी मैत्रीण आहे ती तिला आता समजावून सांगते आणि त्यावर शिल्पा लगेच म्हणते की आनंदी तू डेअर घ्यायचं. आता आनंदी म्हणते की तिचं आधी कन्फ्युजन होतं पण म्हणते बरं ठीक आहे चालेल ताई, मी डेअर घेते. आणि आता त्याच्यावरती आनंदीने डेअर घेतल्यामुळे आता तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आनंदीला सांगतात की आता एक काम करायचं, आत्ता तू युगंधरला फोन करायचा आणि त्याचं फोनवरती कौतुक करायचं. आता मात्र ही गोष्ट सांगितल्यामुळे आनंदी थोडीशी घाबरतेच. आनंदी म्हणते नाही तुम्ही मला दुसरं काहीतरी सांगा ना. पण आता तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं असं कसं चालेल, तू तर डेअर घेतलं होतंस की नाही, आता तुला ही गोष्ट करावीच लागणार आहे. आता आनंदी विचार करत बसते की मालक साहेब आधीच सकाळी माझ्यावरती चिडले आहेत, मी पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकले होते आणि आत्ता परत जर मी हे असं काही केलं तर त्यांना चालेल का? मालक साहेब माझ्यावर चिडणार तर नाही आहेत ना? आनंदी थोडीशी घाबरलेलीच असते, पण तिला असं वाटतं की चला आपण एकदा कॉल करूया. पण तेवढ्यातच धनश्री म्हणते की अगं आनंदी कसला विचार करतेस, डेअर घेतलेस ना, मग कर आता मालक साहेबांना फोन. आणि हो तुला डेअर हे पूर्ण करावंच लागेल बरं का, नाहीतर तू नाही केलंस तर त्याचीसुद्धा एक वेगळी पनिशमेंट असते आणि आम्ही जी पनिशमेंट देऊ ती तुला घ्यावी लागेल. आता आनंदीला काही कळत नाही आहे, पण आता ज्या शिल्पाच्या मैत्रिणी आहेत त्या म्हणतात अगं आनंदी कसल्या एवढा विचार करतेस, फक्त नवऱ्याचं कौतुकच करायचं आहे आणि नवऱ्याचं कौतुक केल्याने नवरा काही कधी ओरडत वगैरे नसतो, तू एकदा फोन तरी करून बघ. आता आनंदीला असं वाटतं की सकाळी जो काही प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये खरंच मी मालक साहेबांना फोन केला तर त्यांना चांगलं वाटेल का? आनंदी आता थोडा पॉझिटिव्ह विचार करते आणि म्हणते की आपण करूया फोन. आता ही धनश्री म्हणते गं कसला विचार करतेस, हा घे मोबाईल. आणि धनश्री स्वतःचा जो मोबाईल आहे तो आता इथे आनंदीच्या हातात देते आणि म्हणते की कर.
आत्ता लगेच फोन कर. आनंदी फोन घेते आणि आता युगंधरला फोन करते. तेवढ्याच बाकीच्या मैत्रिणी म्हणतात की फोन स्पीकरवर ठेवायचा बरं का, आम्हालासुद्धा युगंधर काय म्हणतो हे पाहायचं आहे. आणि आता बाकी सगळ्याच घाबरल्यात. म्हणजे शिल्पालासुद्धा आता वाटते की आता काही खरं नाही आहे, युगंधर नक्कीच चिडणार, त्याला आवडणार नाही आहे. पण आता जेव्हा आनंदी फोन करते आणि युगंधर इकडून फोन उचलतो आणि म्हणतो की अगं धनश्री बोल ना, काही काम होतं का. आता हिने धनश्रीच्या फोनवरून फोन केलेला असतो म्हणून त्याला असं वाटतं की धनश्रीचा फोन आहे. पण आनंदी म्हणते की मालक साहेब, आनंदी बोलती आहे. त्यावर आता मालक साहेब म्हणतात आनंदी अगं बोल ना. त्यावर आनंदी आता इकडून म्हणते की मालक साहेब, आज तुम्ही खूप छान दिसत होतात, छान दिसताय. आता शिल्पालासुद्धा आश्चर्य वाटतं की आनंदी खरोखरच युगंधरशी बोलते. आणि आता युगंधर आता नक्की चिडणार, आता काही खरं नाही आहे. पण युगंधर आता खुर्चीमधून उठतो आणि तिथे असलेला जो मिरर आहे त्याच्यासमोर येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. युगंधर स्वतःकडेच बघून, चेहऱ्याकडे बघून, स्वतःकडेच बघून हसत असतो. कारण एवढ्या वर्षानंतर, म्हणजे त्याची पहिली बायको गेल्यानंतर त्याला इतकं, म्हणजे त्याचं कौतुक हे पहिल्यांदाच झालेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याचं कौतुक कोणीतरी पहिल्यांदाच केलं आहे. त्याच्यामुळे त्याला ते खूप वेगळे आणि स्पेशल फिलिंग आलेली असतात. तो येतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावरून, म्हणजे आरशावरून असा हात फिरवत असतो आणि वेगळ्याच दुनियेमध्ये आता तो हरवला आहे. त्याला पण कुठेतरी आनंदीबद्दल आता काहीतरी भावना निर्माण होतात. आता आनंदी इकडून म्हणते की हॅलो मालक साहेब. तिच्या मनात आता एकतर धडधड पण असते की आपण हे जे बोलतोय ते मालक साहेबांना नक्की आवडणार आहे की ते चिडतील. पण आता युगंधर स्वतःला आरशात पाहतो आणि थोड्या वेळातच भानावर येतो आणि त्याला कळतं की आनंदीला म्हणतो की आनंदी, तुम्ही ह्याच्यासाठी फोन केला आहे, हे सांगण्यासाठी फोन केला. आनंदी म्हणते की हां ते हो मालक साहेब. आता आनंदीला वाटतं की आपल्यावर मालक साहेब चिडणार असं तिला वाटत असतं. पण तेवढ्या तिच्या शेजारी तिच्या ज्या उभ्या मैत्रिणी असतात, म्हणजे शिल्पाच्या मैत्रिणी आहेत, त्या लगेच म्हणतात की अरे युगंधर, त्याचं काय झालं की आम्ही इथे गेम खेळतो आहे आणि त्या गेममध्ये आनंदीने डेअर चूज केलं होतं आणि म्हणूनच आम्ही तिला कौतुक करायला सांगितलं. युगंधर काही बोलण्याआधीच तिच्या ह्या मैत्रिणी असं म्हणत असतात की आम्हीच आनंदीला सांगितलं बरं होतं का आणि म्हणून आनंदीने तुझं कौतुक केलं आहे. पण जे काही केलं ते अगदी मनापासून केलं बरं का. आता इथे युगंधरच्या चेहऱ्यावर स्माईल तर असतेच, पण युगंधर म्हणतो की अच्छा असंच आहे का, बरं बरं ठीक आहे. आणि युगंधर आता फोन ठेवून देतो. पण युगंधरच्या त्या चेहऱ्यावर आनंदी तिचे बोलणं, तिचे शब्द कानात त्याच्या आता सारखे सारखे त्याला ते आठवत असतात आणि तो सुद्धा आता आनंदीच्या कुठेतरी प्रेमात पडतोय किंवा त्याच्या मनात आनंदीबद्दल काहीतरी भावना निर्माण होत आहेत असं आता त्याच्यामधून दिसतंय. बरं, पण इकडे आता त्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मात्र आनंदीला चिडवत असतात. तर आनंदीसुद्धा आता थोडी लाजतच असते. आणि आता मंडळी, आता मैत्रिणींनी ही सगळी कमाल केली आहे खरं, पण खरं तर आता आनंदीच्या मनातसुद्धा युगंधरबद्दल काही भावना निर्माण झालेल्या तर आहेतच. पण आता युगंधरसुद्धा इकडे आनंदीबद्दल विचार करायला लागलेला आहे आणि आता हळूहळू असंच आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा एकत्र येणार आहेत. पण आता जेव्हा युगंधर हा ऑफिसमधून संध्याकाळी घरी येतो आणि त्यावेळेला त्याला आनंदी खरं तर कुठे दिसत नाही आहे. आणि तो जेव्हा शिल्पा आणि बाकी सगळेजण घरामध्ये तसेच म्हणजे असतात तिथे आणि त्यावेळेला आता आल्याला सगळ्यात आधी तो शिल्पाला आनंदीबद्दल विचारतो. खरं तर शिल्पाला ही गोष्ट आवडलीच नाही आहे की आनंदीने त्याचं कौतुक केलं आहे. कारण तिला जाणवत असतं की आनंदी ही आता युगंधरच्या थोडी जवळ चालली आहे आणि युगंधरसुद्धा आनंदीची सारखी सारखी काळजी करत असतो. हे सुद्धा तिला खटकत असतं, म्हणजे आवडत नसतं. आणि आता युगंधरने घरी आल्या सगळ्यात पहिलं म्हणजे आधी आनंदी कुठे आहे हेच विचारलं आहे. आनंदी कुठे आहे, बरी आहे ना, आणि आहेत कुठे त्या, असं म्हटल्यानंतर शिल्पा म्हणते की अरे असेल ती तिच्या रूममध्ये. आल्या अगदी तिलाच विचारतोय. त्यावर युगंधर म्हणतो की नाही, त्यांना बरं वाटतंय की नाही, त्यांची थोडी काळजी वाटत होती म्हणून विचारलं. आहेत ना त्या त्यांच्या रूममध्ये, ठीक आहे राहू दे, असं म्हणत आता युगंधर तिथून निघून जातो. पण या गोष्टीचा मात्र शिल्पाला राग येतोय. कुठेतरी तिला असं जाणवतं की युगंधर हा आनंदीचा विचार करायला लागलाय किंवा तिच्या जवळ जायला लागलाय आणि हे तिला आता पूर्णपणे खटकते. आणि त्याच्यामुळे आता शिल्पा युगंधरला आणि आनंदीला दोघांना सुद्धा लांब कसं करता येईल, त्या दोघांमध्ये फूट कशी पाडता येईल, याची आता ती पूर्ण तयारी करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि ह्यासोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.